चांगल्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची घेऊन आली आहे. या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर. जो प्रश्न सध्या तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो प्रश्न आज चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की आमच्याकडे पिल्ले काढणारी मशीन आहे, आमच्याकडे इन्क्युबेटर मशीन आहे, तर या इन्क्युबेटर मशीनमध्ये आम्ही अंडी टाकल्यानंतर दरवेळेस आम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केलाय की इन्क्युबेटर मशीनमध्ये किती जुनी अंडी टाकल्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळू शकतो, ज्या माध्यमातून जास्तीत जास्त पिल्लं प्राप्त होऊ शकतात आणि जी निघणारी पिल्लं आहेत ती सशक्त व मजबूत निघू शकतील. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर जाणून घेऊया. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला नक्की ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की इन्क्युबेटर मशीनमध्ये आपण जेव्हा अंडी टाकतो तर ही अंडी किती दिवसांची जुनी असली तर चालतात की ज्यामुळे निघणारे पिल्लं जास्त निघतील व निघणारी पिल्लं सशक्त व मजबूत निघतील. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याकडे 12 महिन्यामध्ये 3 ऋतू असतात. आता हे 3 ऋतू कोणते कोणते, तर पहिला उन्हाळा, दुसरा त्यानंतर पावसाळा आणि तिसरा हिवाळा, असं आपण वर्गीकरण करू शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की बाबा आपण मशीनमध्ये जेव्हा अंडी टाकणार तर ती अंडी ऋतूनुसार त्यांचा जो टाइम फ्रेम आहे तो बदलतो. म्हणजे उन्हाळ्यात टाकत असताना दिवसांचा कालावधी कमी होईल, हिवाळ्यात टाकत असताना दिवसांचा कालावधी थोडा वाढला तरी चालतो. आता जो काही शास्त्रीय अभ्यास आहे, जे काही त्याच्यामध्ये रिसर्च झाले त्यानुसार किती दिवसाची जुनी अंडी चालतात हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगतो आणि त्यानुसार जर तुम्ही मार्गक्रमण केलं तर मला गॅरंटीने वाटते की पिल्लं निघण्याचा रेशो जबरदस्त होईल आणि त्या ठिकाणी जी पिल्लं निघतील ती सशक्त आणि मजबूत निघतील. तर चला ऋतूप्रमाणे बघूयात की त्या ठिकाणी कोणत्या ऋतूत किती दिवसांची जुनी अंडी चालू शकतात. उन्हाळा. तर बघा मित्रांनो, उन्हाळ्याचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये काय असते की थोडीशी गरमी अधिक असते, टेम्परेचर दुपारी 40-45 डिग्री सेल्सिअसच्या वर जाते आणि अशा परिस्थितीमध्ये बघितलं तर टेम्परेचर जेव्हा खूप जास्त वाढलेलं असते त्या परिस्थितीमध्ये त्या अंड्याचा आतील बलका खराब होऊ शकतो आणि त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये जी अंडी असतात ती जास्त जुनी घ्यायला जमत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात किती दिवस जुनी अंडी चालू शकतात हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक प्रक्रिया सांगतो की ज्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जर मार्गक्रमण केलं तर अंडी तुमची चांगली राहतील व तुम्हाला काही जास्त खर्च पण लागणार नाही. बघा मित्रांनो, प्रोसेस काय, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या कुंभार मामाकडून त्या ठिकाणी एक मडकं आणायचं. मडकं कोणतं जे आपण त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाणी ज्यात ठेवतो, लाल रंगाचं, काळ्या रंगाचं काही इश्यू नाही आहे. ते मडकं घेऊन यायचे की ज्यात पाणी थंड होते. मग ते मडकं आणल्यानंतर काय करायचं, आपल्याकडे जो लोखंडी खिळा असतो ना की ज्यावरती आपण आपले कपडे वगैरे त्या ठिकाणी टांगतो, तर तसा खिळा घ्यायचा आहे आणि त्या असणारे कमीत कमी आता 20 लिटर पाणी बसते तर त्या मडक्याला जवळपास एक 25-30 छिद्र इन सराउंडिंग करायचे, सभोवतालून सगळी छोटे 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 छिद्र मधल्या साईडने करायचे, ज्यामुळे काय होईल की आतून बाहेरपर्यंत छिद्र घेतल्यानं काय होईल, हळूहळू केलं तर ते कसं आहे, खिळ्याला हातोड्यानं मारलं डायरेक्ट मडकं फुटून जाईल, तर तसं व्हायला नको म्हणून हळूहळू हळू करत जर तुम्ही त्या ठिकाणी केलं तर या ठिकाणी मडकं काही फुटणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं की मग हे मडकं थंड ठिकाणी ठेवायचे. थंड ठिकाणी ठेवल्यानंतर त्या मडक्याला आपल्याकडे राहतं ना बारदाना, तर त्यानं त्या ठिकाणी काय करायचं, गुंडाळून घ्यायचे. आपल्याकडे बोंद्र म्हणतात. तर यानं गुंडाळून घ्यायचं. ते पेंडीचं पोतं असते, जर आंबाडीचं राहते त्याला बोंद्र म्हणतात. सुतळीचं पण असते ते. तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संज्ञा वेगळी वेगळी असू शकते, तर हे समजून घ्या. सुतळीचं पोतं, बोंद्र नाही तर पेंडीचं पोतं.
तर ते आणायचं, ते बाजूनं काय करायचं गुंडाळून घ्यायचं. हे जर नाही भेटलं तर कॉटनचा असणारा सुती कपडा आहे तो पण गुंडाळू शकतात. मग त्यानंतर काय करायचं, आतमध्ये अंडी ठेवून द्यायची. अंडी ठेवल्यानंतर काय करायचं, वरून झाकून घ्यायचं कॉटनच्या कपड्याने की केरकचरा आतमध्ये पडू नये. आणि त्यानंतर मग सभोवतालून काय करायचं, वारकाकडे स्प्रे मिळतो ना, हात स्प्रे, हँड स्प्रे म्हणतात, तर तो आणायचा आणि त्याच्यावर स्प्रे करत राहायचं. म्हणजे तो असणारा जो बाहेरचा त्या ठिकाणी बारदाना बोंद्र त्याला भिजवत राहायचं. यामुळं काय होईल की आतमधलं टेम्परेचर डाऊन राहील आणि त्यामुळं कार्यक्षमता आणि क्रियाक्षमता त्या ठिकाणी ती अंड्याची संपणार नाही. आता या माध्यमातून काय होईल की अशी जर प्रोसेस तुम्ही उन्हाळ्यात केली तर तुम्हाला सांगतो या प्रोसेसमुळं उन्हाळ्यामध्ये अंड्याची टिकवण क्षमता वाढते. तरी देखील तुम्हाला सांगतो 5 दिवसाची जुनी अंडी घ्यायची आहेत. जर आपण या पद्धतीनं प्रोसेस करून 5 दिवसात जुनी अंडी घेतली तर तुम्हाला सांगतो 100% जबरदस्त रिझल्ट हा आपणास प्राप्त होईल. आता 5 दिवसात जुनी म्हणजे असं कसं ठरवायचं, तर बघा 1 तारखेला जर तुम्ही मशीनमध्ये अंडे टाकणार असाल तर तिथून मागचे 5 दिवस म्हणजे 26, 27, 28, 29 आणि 30 या 5 दिवसाची अंडी घ्यायची आहेत. आणि 1 तारखेला दुपारी समजा संध्याकाळी अंडे टाकणार आहेत तुम्ही, तर दुपारी 12-1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी अंडे कलेक्ट करू शकतात आणि संध्याकाळी 10-11ला मशीनमध्ये अंडे लावणार असाल तर त्या दिवसाची पूर्ण अंडे घ्या. नाहीतर तुम्ही काय करा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी मशीनला अंडे लावा, म्हणजे मागच्या दिवसाची पूर्ण अंडी तुम्हाला या ठिकाणी वापरता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये तुम्ही 5 दिवस जुनी अंडी या पद्धतीनं वापरू शकता. आता येऊयात नंबर 2, पावसाळा. तर पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये समशीतोष्ण वातावरण असते. त्यात काय होते की पाऊस कधी-कधी धो-धो कोसळतो, तेव्हा गारवा येतो. ज्यावेळेस पाऊस पडत नाही, ड्राय वेदर असते, त्यावेळेस काय असते की ऊन त्या ठिकाणी दिसून येते, तेव्हा टेम्परेचर हाय होतं. तर या परिस्थितीत सुद्धा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी असणारं गरिबाचं फ्रीज म्हणजे हे काळ्या रंगाचं जे फ्रीज आहे तर ते यूज करायचं, म्हणजे मडकं यूज करायचे. प्रोसेस जशी उन्हाळ्यात केली तशीच करायची, काही वेगळी प्रोसेस करायची नाही. यात अंडी अलगद ठेवायची. पण इथं लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये जे वातावरणातील तापमान असते थोडंसं ते डाऊन झालेलं असते, म्हणून इथं तुम्ही काय करू शकता, पावसाळ्यात हीच पद्धत वापरून 6 दिवसाची जुनी अंडी वापरू शकता. आता 6 दिवसाची जुनी अंडी म्हणजे काय होतं, 6 दिवसाची जुनी म्हणजे जर 1 तारखेला सकाळी तुम्हाला अंडी टाकायची समजा, तर 25, 26, 27, 28, 29, 30 या 6 दिवसाची अंडी एकत्रित करा. 1 तारखेला सकाळी टाकून द्या. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 100% रिझल्ट हा जबरदस्त प्राप्त होऊन जाईल. त्यानंतर नंबर 3, हिवाळा. आता हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी वातावरण थंड असते, दुपारचं टेम्परेचर सुद्धा जास्त काही वाढत नाही. तसं तर हिवाळ्यात नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा अंडी ठेवली तर चालतात, पण तसं नको, रिस्क घ्यायची नाही, जोखीम घ्यायचं नाही. तर मग तुम्हाला काय करायचे, अंडी हे याच पद्धतीनं मडक्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. पाणी त्या ठिकाणी जास्त काही टाकायची गरज नाही. नॉर्मल जरी ओलसर ठेवलं बाहेरची बाजू तरी चालते. या माध्यमातून बघितलं तर हिवाळ्यामध्ये हाच अवधी लांबू शकतो, हाच अवधी वाढू शकतो आणि तुम्ही 7 दिवस जुनी अंडी या ठिकाणी वापरू शकतात. ज्या कुक्कुटपालक बांधवांना 1 तारखेला समजा मशीनला अंडी सकाळी लावायची, त्यांनी मागचे 7 दिवस म्हणजे 24, 25, 26, 27, 28, 29, 30 या 7 दिवसांची अंडी एकत्रित करून या ठिकाणी त्या मडक्यामध्ये टाकायची आहेत आणि मडक्यामध्ये टाकल्यानंतर 1 तारखेला सकाळी ती अंडी काढायची आहेत. मशीन चालू करायची, नॉर्मल वातावरणात ही अंड्यांना अर्धा 1 तास राहू द्यायचे आणि मग ही अंडी घ्यायची तर आणि त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, मशीनमध्ये लावायची आहेत. काहीच टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. पण एक सांगतो, अंडी घेतली आणि डायरेक्ट मशीनमध्ये ठेवली तर त्या ठिकाणी अचानक वेदर बदलल्यामुळे, अचानक टेम्परेचर हाय झाल्यामुळे त्या ठिकाणी अंड्यांना शॉक बसू शकतो आणि त्यामुळे अंडी खराब होऊ शकतात. म्हणून पहिल्यांदा मडक्यातली अंडी त्या ठिकाणी बाजूला काढा. समजा 11 वाजता तुम्हाला मशीनला अंडे लावायचे तर तुम्ही सकाळी 9 वाजता अंडे काढून ठेवा. त्या 2 तासामध्ये त्यांचं टेम्परेचर नॉर्मल होईल आणि मग त्यानंतर तुम्ही मशीनला अंडे लावू शकतात. म्हणजे जेव्हा केव्हा मशीनला अंडे लावायचे त्याच्या 2 तास पूर्वी तुम्हाला या मडक्यामधून अंडी ही त्या ठिकाणी काढून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर अंड्यांची निवड करून मशीनमध्ये किंवा त्या ठिकाणी कोंबडीच्या खाली ठेवली तर तुमचा रिझल्ट हा फार बेटर होईल आणि अंडे खराब होण्याचं जे प्रमाण आहे, पिल्ले कमी निघण्याचं जे प्रमाण आहे, ते प्रमाण 100% या ठिकाणी कमी होईल आणि तुमच्या असणाऱ्या त्या अंड्यातून पिल्लं जास्तीत जास्त निघतील आणि जास्तीत जास्त निघणारी पिल्लं हे त्या ठिकाणी सशक्त आणि मजबूत निघतील. तर या पद्धतीनं मित्रांनो ही प्रोसेस फॉलो करा आणि एकच विनंती रिक्वेस्ट आहे की ताजी अंडी जास्तीत जास्त टाकत चला. रिझल्ट हा जास्तीत जास्त चांगला मिळतो. म्हणजे उन्हाळ्यात 5 दिवस सांगितले, पावसाळ्यात 6 दिवस सांगितले, हिवाळ्यात 7 दिवस सांगितले, तरी देखील जेवढी होतील तेवढी ताजी अंडी मशीनमध्ये टाका, कोंबडी खाली ठेवा. तुम्हाला मिळणार रिझल्ट 100% सुद्धा मिळू शकतो. तर या पद्धतीनं तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्याचं हे होतं उत्तर की मशीनमध्ये आणि कोंबडीखाली अंडे ठेवायचे तर किती जुनी अंडी चालू शकतात. बघा हे उत्तर होतं. यात काही विचारण्यासारखं असलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या
प्रत्येक प्रश्नाचं स्वागत आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. आता बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणतात फार सुंदररित्या आपण हे समजावून सांगितलं सर, परंतु आम्हाला मशीन खरेदी करायची पण कुणाकडून करायची हेच कळत नाही. तर बघा, मशीन खरेदी कुणाकडून करायची हा स्वतः तुमचा असणारा स्वतंत्र मुद्दा आहे. याच्यामध्ये कुणाचा त्या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी मक्ता नाही. तुम्हाला ज्यांच्याकडून घ्यावं वाटते त्यांच्याकडून घेऊ शकतात. पण तुमचा जर प्रश्न असेल की आम्हाला गॅरंटीचं, वॉरंटीचं एक असं माणूस सांगा सर की ज्याच्याकडून मशीन घेतली अडचण पडणार नाही. तर बघा मित्रांनो, आनंदाची गोष्ट काय की आपण मशीन या ठिकाणी निर्माण करतो. महाराष्ट्रात आपण क्रमांक 1 वरती आहोत मशीन या ठिकाणी निर्माण करून विकण्यामध्ये, आणि आपण स्वतः निर्माण करतो. आणि लोक मशीन दिल्यानंतर काम संपलं म्हणतात. आपण मशीन दिल्यानंतर पोहोचल्यानंतर म्हणतो की खरं काम तर तिथून सुरू झाले. कारण मशीन देणारे शेकडो मिळतील, पण मशीनसह मार्गदर्शन करणारे कुणी नाहीये. तर मग आपण काय ठरवले की मशीन जेव्हा तुमच्यापाशी पोहोचेल त्यावेळेस तुम्हाला अंडी कशी निवडायची, कशी ठेवायची, इथपासून पिल्लं निघाल्यानंतर त्यांची ब्रूडिंग, फिडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचे हे सगळं समजावून सांगितलं जातंय. आणि त्याच्यामुळं आपल्यासह जोडला गेलेला व्यक्ती, आपल्याकडून मशीन खरेदी केलेला व्यक्ती कधीच असमाधानी होत नाही, अनसॅटिस्फाईड होत नाही. कारण त्याला मार्गदर्शन मिळतंय आणि त्यासोबतच त्याला रिझल्ट जबरदस्त मिळतो. यापेक्षा काय पाहिजे आणखी? कारण मशीन घेतल्यानंतर ती कशी चालवायची ह्याबद्दल थोडंसं कळालं तर अडचण नाही. आणि आपण काय करतो, तुम्हाला 2 ते 3 बॅचपर्यंत हे असणारं मार्गदर्शन मोफत देतो. कसल्याही प्रकारची फीस घेत नाहीत. हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि करतो. आणि त्याच्यामुळं आपण मागच्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी जे मशीन देत आहोत त्या सक्सेसफुली रन करत आहेत. आणि या मशीनमधून कुणीही जवळपास असमाधानी नाही, कारण आपण मशीनसह मार्गदर्शन करतो. आता तुम्हाला गॅरंटी, वॉरंटी किती आहे बाबा, ॲडव्हान्स किती, कॅश किती, त्यासोबत कुरिअर चार्ज, त्यासोबतच सर काही वेगळा खर्च आहे का, लाईट गेली तर काय होईल, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं लखन सर देतील. तुम्ही त्यांना 84 21 82 62 62 वर कॉल करा. त्यांना सांगा की उदय सरनं नंबर दिलाय, आम्हाला मशीन खरेदी करायची आहे, थोडीशी माहिती द्या. ते सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देतील. त्यानंतर तुमची काही प्रश्न असली तर विचारा. त्यानंतर पटलं, मनाला वाटलं, बरं वाटलं तर त्यानंतर मशीन खरेदी करा. कुणावरही बळजबरी अजिबात नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही मशीन मागवली तर मिळून जाईल. भारतात कुठेही आपण मशीन देऊ शकतो. कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही. मशीन ज्यांना खरेदी करायची, अधिक माहिती घ्यायची, त्यांनी लखन सरांना तसदी द्या, कॉल करा. नंबर आहे 84 21 82 62 62. आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे किंवा चला मशीनचं तर झालं बाबा, इथून घेऊ नाही दुसरीकडून घेऊ, काय अडचण नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर अशाच पद्धतीचं मार्गदर्शनाची काही योजना आहे का? तर होय, शेकडो कुक्कुटपालक बांधव आज आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगसह जोडलेले आहेत. ते लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा कमावत आहेत. आपल्याला जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून त्यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण सुद्धा या अचूक मार्गदर्शनासह रायझिंग स्टार परभणीच्या या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंगसह लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात. या ट्रेनिंगमध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल माहिती व मार्गदर्शन केल्यावर दिलं जाते. आता या ट्रेनिंगमध्ये ज्यांना जॉईन व्हायचं तर प्रोसेस काय समजून घ्या. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर एकच काम करायचं, 84 21 82 62 62 वर कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग असं म्हटल्यानंतर लखन सर काय म्हणतील की यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 हा देतील. म्हणजे जो इंग्रजीमध्ये बघायला गेलं तर 8265088460 आहे. तर या फोनपे, गुगल पे नंबरवरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. बस एवढं केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल. ज्या मार्गदर्शनावर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. ही ट्रेनिंग कधी असते? तर ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते. त्यानंतर वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन. तर याच्यामध्ये आठवडाभर वातावरण कसं राहणार, त्याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा परिणाम होणार याबद्दल माहिती दिली जाते. आणि त्या माध्यमातून कोणतं औषध द्यायला पाहिजे सुचवले जाते, ज्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण आपल्या फार्ममध्ये निर्माण होत नाही. आणि सरते शेवटी आठवड्याभरात जेवढे काही प्रश्न निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तर रूपाने मी लाईव्ह प्रश्न उत्तर या सेगमेंटमध्ये करत असतो. सेगमेंट नंबर 3 आहे. जर इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांचं सोल्युशन स्वतः लखन सर करतात. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करू शकतात आणि प्रश्नांची उत्तर प्राप्त करू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, संधी दवडू नका, ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हा आणि मिळवा लाखोंचा नफा.
आणि ज्यांना मशीन खरेदी करायचं आहे त्यांनी यासाठी सुद्धा लखन सरांना कॉल करा. नंबर आहे 84 21 82 62 62. या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाले तर तुमचा खाद्य खर्च कोंबड्यांचा व पिल्लांचा 80% कमी होईल. तुमच्या कोंबड्या आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होईल, कारण लसीकरण वेळोवेळी होईल आणि आजार आले की तात्काळ इलाज दिल्यामुळे मृत्यू दर सुद्धा कमी राहील. कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी मजबूत व आदर्श शेड कशा पद्धतीने निर्माण करायचे याबद्दल ही माहिती दिली जाईल, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, जागेची व मेहनतीची बचत आदर्श व मजबूत शेड उभारताना या ठिकाणी होऊन जाईल. आणि सरते शेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केल्यावर दिलं जाते, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन राहत नाही. राहिला प्रश्न विक्रीचा, तर मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला. प्रत्येक जिल्ह्याच्या आपल्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. असं केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. ही होती माहिती, ज्यात आपण बघितलं की आपण जेव्हा अंड्यांची निवड करतो तर मशीनमध्ये अंडे टाकण्यासाठी किंवा कोंबडीखाली अंडे ठेवण्यासाठी किती जुनी अंडी घ्यायला पाहिजे, की ज्यामुळे रिझल्ट हा जबरदस्त मिळेल व पिल्ले सशक्त व मजबूत निघतील. तरी काय प्रश्न असतील तर पाठवत चाला. येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न हा करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधून अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उतरला, आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मित्र सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उतरला आणि मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.